शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पार्थिव शिवलिंग पूजनाचा महिमा। आतापर्यंत आपले 20 अध्याय ऐकून चुकलो आहोत। संक्षिप्त शिव महापुराण आहे हे। तर जे महत्त्वाचे अध्याय आहेत तर आपण तेच ऐकत आहोत। तर खूप याचे पुण्य अगणित आहे असे हे अध्याय आहेत। कारण या अध्याय ऐकल्याने आयुष्य, आरोग्य, पुत्र पौत्रादिक सुख, स्वर्गाची प्राप्ती आणि सर्व पापांपासून मुक्त होईल असे हे अध्याय आहेत। हे अध्याय सर्व मोक्ष देणारे आणि शिवभक्ती वाढवणारे आहेत। जो या अध्यायाचे प्रसन्नतेने नुसते श्रवण करेल त्याचा आत्मा अतिशय शुद्ध होईल, पापांपासून मुक्ती होईल आणि सर्व इष्ट त्यांचे ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील असे हे शिव महापुराणाचे अध्याय आहेत। तर आज आपण पार्थिव शिवलिंग पूजनाचा महिमा ऐकणार आहोत। त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। पार्थिव लिंग पूजनाचा महिमा। ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सूतजी, तुम्ही पार्थिव लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली। आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा। सूत म्हणाले, महर्षींनो, पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो। जो पार्थिव लिंग पूजा न करता अन्य देवताची पूजा करतो ती त्याची पूजा व दानादिक कर्म व्यर्थच होत। कामनेला अनुसरून किती पार्थिव लिंगाची पूजा करावी तेही शास्त्रात निश्चित केलेले आहे। तितक्या पार्थिव लिंगाच्या पूजनाने अपेक्षापेक्षा सुद्धा अधिक फलाची प्राप्ती होते। अनुष्ठानकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे। विद्यार्थ्यांनी 1000 पार्थिव लिंग बनवून त्यांची पूजा करावी म्हणजे इच्छित फळाची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते। आणि धनाची इच्छा असणाऱ्याने 500 शिवलिंगाची पूजा करावी। विद्यार्थ्यांनी 1000 शिवलिंगांची पूजा करावी म्हणजे त्यांना इच्छा लवकर पूर्ण होईल आणि ज्यांना धनाची इच्छा आहे त्याने 500 शिवलिंगाची पूजा करावी। ज्यांना पुत्राची इच्छा असणाऱ्यांनी 1500 शिवलिंगाची पूजा करावी आणि वस्त्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी। मोक्षाची इच्छा करणाऱ्याने 1 कोटी, पृथ्वीची इच्छा करणाऱ्याने 1000, दयेची इच्छा करणाऱ्याने 3000, तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्याने 2000, मित्रांची इच्छा करणाऱ्याने 3000 आणि वशीकरण करण्याची इच्छा असणाऱ्याने 800 शिवलिंग पूजा करावी। दारिद्र्य जर आले असता 5000 लिंगाची पूजा करावी। दारिद्र्य जर आले असता 5000 लिंगाची पूजा, सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 10000 लिंगांची पूजा करावी। बंधनातून सुटका होण्यासाठी 1500, राजाचे व चोराचे भय जाण्यासाठी 200 आणि डाकिनी इत्यादिकांचा उपद्रव जाण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी। नित्यपूजनाविधीमध्ये 1 लिंग पापहारी आहे, 2 लिंग अर्थसिद्धी करणारी आहेत, 3 लिंगांची सर्व मनोरथ हे पूर्तीचे परम कारण आहेत म्हणून सांगितले आहे की पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। जेवढे पार्थिव शिवलिंगामध्ये वाळूचे कण असतात तेवढ्या कोटी वर्षापर्यंत आपण शिवलोकात राहतो। कारागृहातून सुटका होण्यासाठी 10000, पुत्रप्राप्तीसाठी 55000, कन्या प्राप्तीसाठी 10000, अतुल ऐश्वर्य प्राप्तीसाठी 10000 आणि शिवपद प्राप्तीसाठी 1 कोटी पार्थिव लिंगाची पूजा करावी असे विधान आहे। पार्थिव लिंगाची पूजा कोट्यावधी यज्ञाचे फल देणारी आहे। कामार्थ मनुष्यांना भुक्ती मुक्ती प्रदान करणारी आहे। जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्मा होय, त्याची मोठी हानी होते। कलयुगात यज्ञ, दान, व्रत, नियम, योग यांच्यापेक्षा लिंगार्चनच श्रेष्ठ असून त्यासारखे श्रेष्ठ साधन नाही असे शास्त्राचे निश्चित म्हणणे आहे। शिवलिंगाच्या नित्यपूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होऊन शिवसायुज्यता प्राप्त करतो। भवसागरातून सुखरूप तरुण जाण्यासाठी लिंगपूजन हाच सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे। शिवलिंगाची वेदोक्त विधीने नित्यपूजा करून भगवान शंकराचे नैवेद्य अर्पण करावे। महर्षींनो, लिंगाचे उत्तम, मध्य आणि अधम निकृष्ट असे 3 प्रकार आहेत। 4 अंगुळे उंच वेदीने युक्त आणि मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात। त्याच्या निम्म्या उंचीचे मध्यम आणि त्याच्या पाव उंचीचे अधम लिंग होय। जो श्रद्धा भक्तीने अनेक लिंगाची पूजा करतो त्याच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण होतात। लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे 4 वेद एकमेकांना सांगतात। लिंगाचे अर्चन केल्यामुळे स्थावर जंगात्मक सर्व जगाची पूजा केल्यासारखे होते। अज्ञानाने आंधळे झालेले, संसारातच मग्न असलेले आणि विषयसक्त चित्त असलेले अशा सर्वांना तारून नेण्यास लिंगार्चन हेच पक्षी प्रजापती, मनु, किन्नर आणि नर यांनी सर्वार्थ साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करूनच आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या आहेत। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात। फार काय सांगू, सर्व जातीच्या लोकांना आणि स्त्रियांनाही शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे। वेदज्ञ ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीनेच
शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितले आहे. अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही. जो मनुष्य वेद आणि स्मृतीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही, त्याची अवहेलना करून दुसऱ्याच्याच कर्माचा अवलंब करतो, त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही. शिवजीचे विधीपूर्वक पूजन केल्यावर त्याच्या त्रिजन्ममयी 8 मूर्तींचे तेथेच पूजन करावे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान या त्यांच्या 8 मूर्ती पूजनीय आहे. त्यांच्या समेत त्यांच्या सर्व भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तीचेही पूजन करावे. त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, वृष, स्कंद, कपिश्वर, सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन, अक्षता आणि बिल्वपत्र वाहून सर्व शिवलिंगांचे पूजन करावे. मग भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्तिमुखाचे पूजन करावे. 11 रुद्राची विधीपूर्वक पूजा करावी. तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा जप, शतरुद्रीय पाठ, नानाविधी स्तुती स्तोत्रांचा पाठ, शिवपंचांग पाठ करावा. शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे. अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितला आहे. आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो. रात्री समयी करावयाची सर्व देवकार्ये उत्तराभिमुख बसून करावी. शिवपूजन उत्तरेकडे तोंड करूनच करावे. ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथील पूर्व दिशा शिवजींच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये. शिवजींच्या वामांग असते तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये. पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि पाठीमागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये. म्हणून दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करणे हे अतिशय उत्तम असे. विद्वान मनुष्याने व शिव उपासक्याने भस्माचा त्रिपुंड लावावा. 3 रेषा आपल्या कपाळी, रुद्राक्षांची माळ घालावी आणि तोंडामध्ये, मुखामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. बिल्वपत्रे आदी साधन सामग्री घेऊनच शिवपूजन करावे. भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीनेच त्रिपुंड काढावा. ऋषीसुतांना मग म्हणाले की मुनिवर्य, भगवान शिवजीच्या नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले होते, तर हे खरे आहे का? भगवान शिवजींचे नैवेद्य ग्रहण करावे की नाही याविषयी शास्त्रांचे काही मत आहे. तसेच बेलाचे काय महात्म्य आहे ते पण आम्हाला सांगा. सूत म्हणाले, मुनिजन हो, तुम्ही सर्वजण शिवव्रताचे पालन करणारे आहेत, म्हणून मी तुम्हाला प्रसन्नतेने सर्व गोष्टी सांगणार आहे. त्या लक्षपूर्वक ऐका. जो भगवान शिवजीचा भक्त आहे, अंतर्बाह्य पवित्र आहे, निर्मळ आहे, उत्तम व्रताचे पालन करणारा आहे, दृढ निश्चयाने युक्त आहे, त्याने शिवजीच्या नैवेद्य आग्रह हा विचार मनातून काढून टाकावा. त्याने शिवनैवेद्य अवश्य भक्षण करावे. शिवनैवेद्य हे कोणी बी भक्षण करू शकतो. शिवनैवेद्य जर आपण खाल्ले तर आपल्याला 7 जन्माची पातके तर नष्टच होतात, पण आपल्या 7 पिढ्यांचा सुद्धा उद्धार होतो आणि आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते. शिवनैवेद्याचे महात्म्य काय सांगू अजून. त्याला पाहिल्याने, शिवाचे नैवेद्य नुसतं पाहिल्याने सर्व पापे नाहीसे होतात. तो ग्रहण केल्याने अनेक पुण्यकर्माचे फल प्राप्त होते. शिवनैवेद्य ग्रहण करून शिवसायुज्यता प्राप्त होते. ज्या घरात शिवप्रभूंना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय पवित्र असते. ते इतर घरांनाही पवित्र करते. म्हणून शिवनैवेद्याला मस्तक झुकवून विनम्रतेने स्वीकारावे आणि शिवस्मरण करून तो भक्षण करावा. जो मनुष्य त्यास आग्रह म्हणून घेत नाही व खात नाही तो महापापी नरकातच पडतो. ज्याने शिवदीक्षा घेतली आहे अशा शिवभक्तांसाठी शिवनैवेद्य हा जणू महाप्रसाद असतो. परंतु ज्यांनी अन्य देवतांच्या उपासनेने दीक्षा घेतलेल्या आहेत त्यांनी शिवभक्तांनीही प्रिय आहेत अशा सर्व भक्तांना शाळीग्राम लिंग, रसलिंग, पारदलिंग, पाषाणलिंग, रजतलिंग, स्वर्णलिंग, देवतांनी व सिद्धांनी प्रतिष्ठित केलेले लिंग, केसर निर्मित लिंग, स्फटिकलिंग, रत्नलिंग सर्वांमध्ये आणि समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवजीच्या नैवेद्याचा लाभ झाला तर तो ग्रहण केल्याने त्यांना चंद्रायन व्रतचरणा इतके पुण्यफळाची 1 कोटी चांद्रायन व्रतचरण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवनिर्माल्य नुसतं भक्षण केल्याने व ते मस्तकावर धारण केल्याने ब्रह्महत्या करणारा मनुष्य सुद्धा पापमुक्त होतो. ज्या शिवस्थानावर चंडांचा, भूतपिशाचादिकांचा अधिकार आहे तेथील शिवनिर्माल्य सर्वसामान्यांनी ग्रहण करू नये. परंतु जेथे चंडांचा अधिकार नाही तेथील शिवनिर्माल्य अवश्य ग्रहण करावे. बाणलिंग, लोहनिर्मित लिंग अर्थात स्वर्णादी धातुमय लिंग, सिद्धलिंग अर्थात सिद्धाने स्थापन केलेले किंवा ज्याच्या आराधनेने कोणाला तरी सिद्धी प्राप्ती झालेली आहे असे लिंग, स्वयंभूलिंग या सर्व लिंगांमध्ये चंडांचा अधिकार नसतो. जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो आणि त्या स्नानाच्या जलाने 3 वेळी आचमन करतो त्याची कायिक, वाचिक आणि मानसिक अशी त्रिविध पापे
शीघ्रही नष्ट होतात. शिवनैवेद्य व शिवजींना अर्पण केलेले पान, फूल, फळ, जल इत्यादी पदार्थ जे आग्रह असतात ते शाळीग्राम शिळेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहण योग्य होतात. शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य आग्रह असते, परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी. मुनिजन हो, अशा प्रकारे शास्त्रांमध्ये शिवनैवेद्याविषयी प्रतिपादन केलेले आहे. सूत पुढे म्हणाले, ब्राह्मणो, आता मी तुम्हाला बिल्वाचे म्हणजेच बेलाचे महात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. बिल्व वृक्ष महादेवाचे रूप आहे. देवांनीही त्याची स्तुती केली आहे. त्याचे महात्म्य फार थोर आहे. सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ आहेत ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात. जो मनुष्य बेलाच्या मुळाची खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याने सिंचन करतो तो सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ प्राप्त करतो. तो या भूलोकी पावन मानला जातो. बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्याने जर पूर्ण भरले असेल तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात. जो मनुष्य गंध पुष्पादिकांनी बिल्व मुळाचे पूजन करतो त्याला या लोकी उत्तम सुख आणि उत्तम संतती प्राप्त होते. शिवलोकी उत्तम गती लाभते. जो मनुष्य बिल्व मुळाशी भावभक्तीने दीप किंवा दीपमाल प्रज्वलित करतो तो तत्वज्ञानाने संपन्न होऊन भगवान महेश्वराशी एकरूप होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाच्या फांदी हातीने धरून तिच्यावरील नवीन बिल्व स्वस्त असते खुडतो, त्याच्या बिल्वपत्रांनी त्या वृक्षाची पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यावधी अधिक पुण्यफलाची प्राप्ती होते. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि घृतयुक्त अन्न देतो त्याला कधीही दारिद्र्य येत नाही. ब्राह्मण हो, अशा प्रकारे मी लिंग पूजनाचे सांगोपन वर्णन केले आहे. पूजकाचे दोन प्रकार आहेत, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग सकाम भक्तांसाठी पीठ पूजा ही या भूलोकी सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारी म्हणून प्रख्यात आहे. प्रवृत्त पुरुषांनी ज्ञानी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार यथाविधी शिवपूजन करावे. अभिषेक करून भातासहित महानैवेद्य समर्पित करावे. पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत सुरक्षित ठेवून घरातच शुद्ध स्थानी ठेवावे. निवृत्ती मार्ग उपासकांनी आपल्या हातावर शिवपूजन करावे आणि भिक्षेतून प्राप्त झालेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. निवृत्ती पुरुषांनी सूक्ष्मलिंग उत्तम आणि श्रेयस्कर होय अशा विभूतीने पूजन करावे आणि विभूतीचेच नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर ते लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे. तर असे हे शिवाचे आणि बिल्वाचे संपूर्ण महात्म्य तुम्हाला सांगितले. शिवनामाचे महात्म्य काय आहे तर आता आपण ते ऐकूया. ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सुजी तुम्हाला नमस्कार असो. आता आम्हाला शिवनामाचे, भस्माचे आणि रुद्राक्षाचे महात्म्य समजावून सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारलाय. हा सर्व लोकांच्या हिताचाच प्रश्न आहे. जे लोक भगवान शिवजीची उपासना करतात ते धन्य आहेत, कृतार्थ आहेत. त्यांचे जीवन सफल झालेले असून त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झालेला आहे असे निश्चित समजावे. जे मुखाने शिवनामाचा उच्चार करतात त्यांना पापाचा स्पर्श सुद्धा होत नाही. जेव्हा मुखातून हे शिव असे सुद्धा असतो उच्चार केलेला असतो, या शिवा तुम्हाला नमस्कार असो असे उच्चार जेव्हा प्रकट होतात तेव्हा ते मुख सर्व पापांचे नाश करून एक पावन तीर्थ बनते. जो मनुष्य या मुखाचे प्रसन्नतेने दर्शन घेतो त्याला तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी घरात शिव महापुराण ऐकतय, श्रवण करतय, स्पर्श बी झाला, या मुखाचे दर्शन बी केले तरी सुद्धा त्याला सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. हे ब्राह्मणांनो, शिवनाम, विभूती, भस्म आणि रुद्राक्ष या तिन्ही वस्तू त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून देतो. जो आपल्या कपाळी भस्म धारण करतो, जो गळ्यामध्ये स्त्री पुरुष कोणीही रुद्राक्ष गळ्यामध्ये मंगळसूत्रमध्ये घालू शकता. जो कोणी छोटा रुद्राक्ष गळ्यामध्ये घालतो, कपाळी भस्म लावतो आणि मुखामध्ये ओम नमः शिवाय बोलतो तर त्याला त्रिवेणी संगमा समान पुण्यफळाची आणि पुण्यकारक मानली जाते. जो कोणी कपाळी भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय तर त्याला सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो मनुष्य या शुभ वस्तू आपल्या शरीरावर धारण करतो त्याच्या दर्शनाने सुद्धा दुसरे लोक उद्धारून जातात. त्याच्या दर्शनाने लोकांना सुद्धा त्रिवेणी संगमाचे स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवनामास गंगा, विभूतीला शिवनामामध्ये ओम नमः शिवाय जो नाम उच्चारतो त्याला गंगा, विभूतीला यमुना आणि रुद्राक्षाला सरस्वती मानण्यात आलेले आहे. या त्रिवेणी म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती तर त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. त्यांचे संयुक्त दर्शन सर्व पातकाचे नाश करणारे आहे. म्हणून प्रख्यात
आहे, म्हणून जाणत्या लोकांनी या तिन्ही वस्तू आपल्या शरीरावर अवश्य धारण कराव्या. भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय या तिघी वस्तू धारण कराव्या, म्हणजे सर्व पापांचे रोजच्या रोज नाश होईल. हे ब्राह्मणांनो, या ब्रह्मांडात जे काही आहे त्याविषयी सर्वार्थांना भगवान महेश्वर जाणतात आणि तेच शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष त्यांच्या महात्म्याबद्दल अधिकार वाणीने बोलू शकतात. तथापि तुमची श्रद्धा भक्ती पाहून मी त्यांचे महात्म्य संक्षेपाने वर्णन करणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम मी तुम्हाला शिवनामाचे महात्म्य सांगतो. हे नाम महात्म्य सर्व पापांना हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे. शिवनामरूपी अग्नीने महापातकांचा पर्वतप्राय राशी आहे. अगदी सहजतेने भस्म होतात, यात संशय नाही. पापामुळे उत्पन्न झालेली अनेक दुःख एका शिवनामाने नाहीशी होतात. जो मनुष्य या लोकी सातत्याने शिवनामाचा जप करतो तोच वेदज्ञ, तोच पुण्यात्मा, तोच विद्वान आणि तोच धन्य होय. ज्याच्या शिवनाम नाही, ज्याचे शिवनामाने समूळ उच्चाटन होत नाही, जे शिवनामरूपी नौकेत बसतात ते निष्पाप आणि पवित्र होतो. म्हणून जे पापरूपी वनव्यात होरपळून जात आहेत त्यांनी शिवनामरूपी अमृत अवश्य सेवन करावे. संसाररूपी महावनात मध्यभागी उभे राहिलेले तरी त्यांना शोकरूपी ज्वाला स्पर्श करू शकत नाही. ज्यांना शक्ती स्वरूप आहे त्याने अनेक जन्म तपश्चर्या केली आहे, त्याला शिवनाम जपाची आवड उत्पन्न होते. सर्व वेदांचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर शिवनाम हेच भवसागर तरुण जाण्याचा सहज सुलभ उपाय आहे, असे पूर्वीच्या विद्वानांनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे. तर असे हे शिवनामाचे, भस्माचे, रुद्राक्षांचे, बिल्वाचे, नैवेद्याचे संपूर्ण महात्म्य, पार्थिव लिंगाचे संपूर्ण महात्म्य तुम्हाला सांगितले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे संपूर्ण संक्षिप्त शिव महापुराण आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे. जय श्री महाकाल. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा, शेअर करायला विसरू नका.